चंद्रपुरात भाजपकडून शिवसेना ठाकरे पक्षाला सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची ही माहिती। आधी कुणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू। अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास विचार करू। जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची माहिती। चंद्रपुरात भाजपसोबत जाण्याचा प्रश्न हा नाही, एकतर विरोधात बसू अन्यथा काँग्रेससोबत चर्चा करण्याचे पक्षप्रमुखांचे स्थानिक नेत्यांना निर्देश। चंद्रपुरातील घडामोडींवर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। त्यांना या स्पष्ट सूचना आहे की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनोंदणीचा गोंधळ। वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर विभागीय आयुक्तांकडून नोटीस। 7 मुद्द्यांवरती उत्तर मागवलं। मुंबई महापालिकेत शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हवंय स्वीकृत नगरसेवक पद। एल वॉर्ड प्रभाग समितीसह काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपदाची मागणी। सूत्रांची ही माहिती। शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप गटनोंदणी नाही। मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक होणार। मुंबई महापालिकेतील महापौर दालन सज्ज। मुंबई पालिकेमध्ये दोन्ही शिवसेना पक्षाला एकच कार्यालय विभाजन करून देण्याची शक्यता। पक्षफुटीनंतर कार्यालयांची संख्या वाढल्यानं हा निर्णय। पालिकेकडून लवकरच कार्यालय विभाजनाचं काम केलं जाणार। इकडे नाशकात उपमहापौर पदावरून शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर। पक्षादेश डावलून उपमहापौर पदासाठी प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांचे अर्ज दाखल। तर गटनेत्यांच्या सूचनेप्रमाणे विलास शिंदे यांनी भरलाय उपमहापौर पदाचा अर्ज। पक्ष काय कारवाई करणार याकडे लागलंय सर्वांचंच लक्ष। सांगली महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती। भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशींचं नाव जाहीर, तर राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार। 10 फेब्रुवारीला होणार निवडणूक। शिंदे शिवसेनेला सोबत घेणार असल्याची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे नेते श्रीकांत शिंदेंना भेटले। गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेत भोईर यांच्याकडून स्वागत। बेपत्ता नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा आरोप, तर भेटीनंतर ठाकरे सेनेत संभ्रम।